श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंगलम या वर्कशॉपच्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून एक महत्त्वाचा प्रश्न जो मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये एका व्यक्तीनं मला विचारला होता, त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ आहे. खरं तर हा प्रश्न त्यांनी एकदा जाहीरपणे विचारला होता. मात्र या प्रश्नातून बाहेर पडत असताना जो काही सुखदायक अनुभव त्यांना आला आहे तो त्यांनी एक मेसेज करून माझ्यापर्यंत पोहोचवला आहे. या ताई मध्यमवयीन आहेत आणि त्यांच्या विवाहाला 25 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेलेली आहेत. मात्र तरी देखील सासरी आल्यानंतर नात्यांमध्ये काही विशिष्ट नात्यांमध्ये जो एक अदृश्य ताण निर्माण झालेला होता त्यातून त्यांना बाहेर पडता येत नव्हतं आणि त्या ताणासह जगताही येत नव्हतं. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये मधुरम हे जे एक मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये आपण मानवी जीवनातील नातेसंबंध नेमके कुठून कशा पद्धतीनं आपणच आपल्यासाठी स्वीकारत असतो, अगदी समजून उमजून स्वीकारत असतो, इथपासून ती आपणच स्वीकारलेली नाती अतिशय विचित्र पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये कसा त्रास निर्माण करत आहेत, इथपर्यंत निरनिराळ्या समस्या, निरनिराळे प्रश्न याच्यावरती अगदी मनमोकळेपणानं चर्चा करत आहोत. या चर्चेमध्येच आपल्याला उपयोजनात म्हणजेच वापरात आणता येतील अशी छोटी छोटी महत्त्वाची जी साधनं आहेत, जे टूल्स आहेत, त्याचा नेमका वापर कसा करायचा हे देखील आपण पाहत आहोत. या ताईंनी मंगलम सेशन चालू असताना त्यांच्या आणि त्यांच्या सासू विषयक असलेल्या नात्यासंबंधी प्रश्न विचारला होता. माझ्या सासूबाईंच्या संदर्भामध्ये मी कितीही चांगली वागले, मी कितीही त्यांच्या पुढे पुढे केलं, त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी देखील त्यांना माझ्याविषयक कुठलंही समाधान वाटत नाही. मी जे काही करते त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या चूकच काढतात आणि हे जर नवऱ्याला सांगायला गेलं तर नवराही माझं ऐकत नाही. सासूबाईंच्या आणि माझ्या ताणलेल्या नात्यामुळे नणंदही माझ्यापासून 4 हात लांबच आहे. एकूणच घरामध्ये अतिशय अस्वस्थ असं वातावरण आहे. मंगलम या कार्यशाळेमध्ये इतक्या मोकळेपणानं ही व्यक्ती आपल्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा पदर उलगडत होती. खरं तर जी व्यक्ती प्रत्यक्षात अशा परिस्थितीमधून जात असते तिच्यासाठी तो महत्त्वाचा प्रश्न असतो. मात्र आपल्यासाठी जे प्रत्यक्षात तो अनुभव घेत नाहीत त्यांच्यासाठी मात्र हे महत्त्वाचं शिक्षण असतं. आणि याच भावनेतून व्हिडिओच्या माध्यमातून त्या ताईंचं जे स्थित्यंतर झालं आहे ते मी आपल्यासमोर मांडते आहे. अनेकदा समाज माध्यमं, छोटे मोठे रील्स किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपण कानांना आवडेल, कानांना रुचेल अशा अनेक गोष्टी ऐकत असतो. मात्र प्रत्यक्षात आपल्याला जेव्हा त्याच्यावरती काम करण्याची म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी ॲप्लाय करण्याची वेळ येते तिथे मात्र आपण हात टेकतो आणि मग आपण जे ऐकलं ते आणि प्रत्यक्ष कृती याच्यामध्ये किती मोठं अंतर आहे हे आपल्या निदर्शनास येतं. बघा ना, आपल्याला अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्ती काही ना काही सांगत असतात. आपणही अगदी आवडीनं, अगदी मनापासून वेगवेगळ्या चर्चांमध्ये सहभागी देखील होत असतो. मात्र ज्या वेळेला या चर्चांमधून आउटपुट काय आलं, माझ्या जगण्यामध्ये त्या गोष्टींनी काही हातभार लावला का, हे ज्या वेळेला पाहण्याची वेळ येते त्यावेळेला आपण म्हणतो ऐकलेलं कुठं आयुष्यामध्ये जसंच्या तसं लागू होतं का. ही अतिशय बेमालूम अशी छुपी पळवाट आहे. आणि म्हणूनच ग्रंथांच्या माध्यमातून, वडीलधाऱ्या व्यक्तींच्या अनुभवाच्या माध्यमातून किंवा आपल्या भोवती असणाऱ्या हितचिंतकांच्या माध्यमातून आपल्याला जे ज्या ज्या टप्प्यावर सांगितलं जातं ते आपण फक्त ऐकणे याच पातळीपर्यंत मर्यादित ठेवतो. ते ऐकून प्रत्यक्षात कृती केली तर आयुष्य आमूलाग्र बदलू शकतं हे या ताईंच्या उदाहरणावरून आपल्याला चटकन लक्षात येईल. या ताईंनी त्यांच्या आयुष्यात अलीकडेच घडलेली एक घटना मेसेजच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवली आहे आणि या घटनेच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात झालेलं जे स्थित्यंतर आहे ते खरोखर सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावं असंच आहे. या ताईंच्या सासू सासऱ्यांचा 50वा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या जवळच्या नातलग मंडळींना बोलवावं आणि एक छोटेखानी कार्यक्रम करावा असं या ताईंच्या मनात आलं. मनात आलेला हा विचार त्यांनी आपल्या पतीजवळ व्यक्त केला. त्यांनीही लगेचच या कार्यक्रमासाठी सहकार्य करण्याचं ठरवलं आणि मग ताई तयारीला लागल्या. ताईंनी त्यांना जमेल तसं इतर कुणाला काहीही खबरबात न होऊ देता कार्यक्रमाची व्यवस्थित आखणी केली आणि त्यानुसार सगळी तयारी देखील केली. ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी सगळ्यांना अतिशय सुखद असा धक्का बसला. अतिशय उत्तम पद्धतीनं रचना केलेल्या या कार्यक्रमामध्ये जमलेल्या नातेवाईक मंडळींनी या कार्यक्रमाचं भरभरून कौतुक केलं. मात्र महत्त्वाचा टप्पा हा तर पुढे होता. या कुटुंबातील काही मोजक्या मंडळींनी आपलं मनोगत व्यक्त करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये या ताई देखील मनोगत व्यक्त करण्यासाठी उठल्या. आजवर आपल्या संसारामध्ये कितीक वेळा आपल्या सासूचा, नंदेचा
आणि इतर मंडळींचा जो काही राग आला होता तो राग सगळा बाजूला ठेवून अगदी अंतःकरणापासून व्यक्ती म्हणून त्या जीवांनी मला माझ्या संसारामध्ये कशी मदत केली आहे, मी कामाला बाहेर पडल्यानंतर माझ्या मुलाची कशी मला चिंता वाटत नव्हती, माझ्या पश्चात माझ्या माघारी घर कशा पद्धतीनं त्यांच्या भरोशावर मी सोडत होते आणि त्यांचं किती अदृश्यपणे मला सहकार्य होतं, हे त्या ताई अगदी भरभरून बोलत होत्या. खरं तर ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कान त्यांच्या आपल्या सासू सासऱ्यांप्रती असलेल्या भावनांनी अक्षरशः सुखावून गेले होते आणि या ताईंना देखील आत्मिक आनंद मिळत होता. नात्याच्या चौकटींच्या पलीकडे जाऊन एखाद्या व्यक्तीचं कुटुंबामध्ये जे सहकार्य असतं, जे कॉन्ट्रिब्युशन असतं, ते आपण जर जाणीवेच्या पातळीवर आणि कधीकधी शक्य असेल तेव्हा शब्दांच्या माध्यमातून त्या व्यक्तीपर्यंत जर पोहोचवू शकलो तर सगळा आनंद होऊ शकतो. कार्यक्रम यथासांग पार पडला. आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं सुनबाईंचं देखील अतिशय मनापासून कौतुक केलं. सासूबाई देखील मनोमन समाधानी झाल्या होत्या. त्यांच्या नजरेतून ते समाधान सुनेपर्यंत पोहोचतही होतं. कार्यक्रम होऊन गेल्यानंतर 4-2 दिवस उलटले आणि मग त्या ताईंना अचानक काही गोष्टी लक्षात यायला लागल्या. सासूबाई आता पहिल्यापेक्षा आपल्याशी वेगळ्या पद्धतीनं वागत आहेत. त्यांच्या वागण्यात बोलण्यात एक वेगळीच नरमाई मायेची झालर आलेली आहे आणि आपणही विनाकारण राग न करता त्यांना त्या जशा आहेत तसं स्वीकारून चालण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे घरातला जो अदृश्य ताण होता तो अचानक निवळलेला आहे. त्यामुळे आपला पती, आपला मुलगा आणि आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सगळेच एका वेगळ्या समाधानामध्ये आहेत. यासारख्या बारीक सारीक गोष्टींची नोंद करून त्या ताईंनी तो मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवला. खरं तर यामध्ये सासूबाई बदलल्या की सुनबाई बदलल्या हा मुद्दाच गौण आहे. 2 व्यक्ती ज्या एकमेकींबरोबर सहवासात आहेत, दीर्घ सहवासात आहेत, त्यांनी आपल्या गुण अवगुणांसह समोरच्या व्यक्तीला स्वीकारलेलं असतं. मात्र तो स्वीकार अंतःकरणापासून झालेला जरी असला कधीकधी तो व्यक्त करण्यावाचून तसाच दुर्लक्षित पडतो. एखादा कार्यक्रम असेल, हळदीकुंकू असेल, आपण कोणाच्या घरी गेलो असू किंवा आपली फॅमिली पिकनिक असेल, या निमित्तानं जर आपल्याला आपल्या भोवतालच्या व्यक्तींविषयी, आपल्या नात्यांविषयी आणि विशेषतः ज्या नात्यांमध्ये काही एक विचित्र ताण आहे त्यांच्याविषयी जर मन मोकळेपणानं बोलता आलं, आपल्या भावभावना व्यक्त करता आल्या तर वातावरण अतिशय हलकं आणि आनंददायक होऊ शकतं. खरं तर प्रेम हा शब्दच मुळात कुठल्याही कामनेच्या पलीकडचा आहे. मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ज्या टप्प्यांना पार करावं लागतं ते टप्पे आहेत वेगवेगळ्या नात्यांचे. नात्यांच्या या प्रत्येक टप्प्याला पार करत असताना ती समोरची व्यक्ती कुठल्या नात्यामध्ये आहेत, त्या नात्याप्रती माझं कर्तव्य काय आहे आणि त्या कर्तव्याच्या पलीकडे माझ्या अंतःकरणामध्ये त्या व्यक्तीविषयक किती रिस्पेक्ट आहे, किती आदर आहे, हे आपल्याला निदान त्या व्यक्तीला समजावं इतपत तरी सांगता यायला हवं. अनेकदा गोष्टी बोलून मोकळ्या होतात, सुसह्य होतात. आपल्याही मनामध्ये जर आपल्या जवळच्या नात्यांच्या संदर्भामध्ये जे काही प्रेमाचे भावना असतील आणि समोरच्याला अद्याप ते कळायचे असतील तर वेळ न दवडता संधी मिळेल तेव्हा त्या व्यक्तीला त्या नात्याविषयक, त्या व्यक्तीविषयक आपल्या मनामध्ये किती आदर आहे, किती प्रेम आहे हे व्यक्त करायला हवं. आता एखाद्याला वाटेल की माझं जे प्रेम आहे त्याचं प्रदर्शन करण्याची काय आवश्यकता? निश्चितच प्रदर्शनाची आवश्यकता नाही. मात्र त्या व्यक्तीला समजेल अशा पद्धतीनं तर आपण पोहोचवू शकतो. प्रेम आहे हे सांगण्यासाठी कुठल्याही वस्तूचा, कुठल्याही भेटवस्तूचा आधार घेण्याची आवश्यकता नाही. मात्र दुर्दैवानं जर समोरच्या जीवाला ते कळत नसेल तर शब्दांचा तरी निश्चितपणे आधार घ्यावा. यानं आपल्याला कुठलाही कमीपणा येणार नाही. मात्र समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्या शब्दांनी चांदणं नक्कीच फुलू शकतं. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एकतरी व्यक्ती असते की जिच्या संदर्भामध्ये आपण प्रचंड ताणामध्ये असतो. दोन्ही बाजूंनी ताणाताण चालू असते, ओढाओढ चालू असते. समजा आपणच थोडासा कमीपणा घेऊन आपल्या बाजूचा ताण थोडा कमी केला तर काय होईल? निश्चितपणे समोरच्या व्यक्तीला जो आपल्याला खेचण्याचा जो ताण आहे तो तिचा देखील कमी होणार आहे. याच्यात कोणी आधी सुरुवात केली हे गौण आहे. आपल्याला अंतिमतः साध्य काय झालं हे महत्त्वाचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा रीतीनं जर आपल्याला बदलावा असं वाटत असेल तर मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक आमंत्रित करते. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरती संपर्क करून आपण या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठीची अधिकची माहिती जाणून घेऊ शकता. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपल्या आयुष्यातील धनसंपत्ती, आरोग्य, नातेसंबंध आणि आपला आध्यात्मिक प्रवास या सगळ्या पैलूंना आपण अगदी मन मोकळेपणानं स्पर्श करत आहोत. उपयोजनात आणता येतील अशी छोटी मोठी साधनं आपल्याला या कार्यशाळेच्या दरम्यान प्राप्त होत आहेत आणि अर्थातच प्रत्येक सेशनच्या नंतर एक
गाइडेड मेडिटेशनही आपण अनुभवत आहोत. तेव्हा लवकरच भेटूयात मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्तानं. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.